11th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू होता बघा सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स हा पॉईंट स्टडी करत होतो. मग त्या क्लासिफिकेशनमध्ये कोणता पॉईंट होता तर दोन टाईपने आपण ते क्लासिफिकेशन करतो. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन अँड डिपेंडिंग अपॉन द फंक्शनल ग्रुप. त्याच्यामध्ये डिपेंडिंग अपॉन किंवा क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन त्याच्यामध्ये आपण टाईप्स बघितले, त्याची टी डायग्राम पण बघितली होती. हे आपल्या लास्ट लेक्चरला हा पार्ट स्टडी झाला होता. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत तर डिपेंडिंग अपॉन द फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपवर कसं क्लासिफिकेशन केलं जातं ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स हे आपण स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. आता याचं क्लासिफिकेशन आपण कसं आहे फंक्शनल ग्रुपचं ते बघूया. आता खाली एक तुम्हाला हे दिले कॅन यू टेल रिॲक्शन आहे. कन्सिडर द फॉलोविंग रिॲक्शन 2CH3 CH2 CH2 OH. आता याच्यामध्ये OH आणि तुमचं हे अल्कोहोल आहे. 3 मेंबर्ड रिंग आहे म्हणजे कार्बन किती तर 1 2 3 मेंबर्ड रिंग आहे आणि त्याला OH ग्रुप आहे. OHला अल्कोहोल म्हणतात. जर OH ग्रुप अटॅच असेल 10th पर्यंत तुम्हाला झालं असेल तर OH ग्रुपला अल्कोहोल फंक्शनल ग्रुप म्हटलं जातं. मग त्याचं नाव काय होतं त्याच्यावरून तुमचं प्रोपेन. नॉर्मल काय असतं अल्केन, प्रोपेन असतं त्याला OH फंक्शनल ग्रुप आहे. त्याच्यात एक हायड्रोजन कशाने रिप्लेस झालाय OHनं रिप्लेस झालाय म्हणून त्याला म्हणतात प्रोपॅनॉल. त्याचं नाव असतं प्रोपॅनॉल प्लस टॉईस Na. त्याच्यामध्ये काय केलं बघा प्लस टॉईस Na. प्रोपॅनॉलमध्ये कशाची ॲडिशन केली Na. काय मिळतं तुम्हाला तर तो जो OH मॉलिक्यूल आहे त्यातला OH मधलं काय होतं ते OHच्या तिथं काय H तो काय पडतो तिथनं बाहेर पडतो. 2CH3 2 आहे 2CH3 CH2 CH2 OH आहे. म्हणजे तुमचे जे दोन मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये मग हे जे हायड्रोजन्स आहेत काय असणार 2 असणार आहेत. ओव्हरऑल रिएक्शनला ते 2 आहे. त्यामुळं हायड्रोजन तिथं 2 असतील ते 2 हायड्रोजन फक्त बाहेर पडतात आणि हे तुमचे टॉईस Na ते तिथं काय होतं अटॅच होतं म्हणजे ONA होणार आहे. पुढे तो ऑलरेडी 2 आहे त्यामुळे परत काय 2 लिहायची गरज नाही. ते टॉईस Na तिथं अटॅच होतं म्हणजे जो तुमचा हायड्रोजन आहे तो तिथून काय पडतो बाहेर पडतो. H2 बाहेर पडतात आणि तिथं ONA येतं. कम्पेअर द स्ट्रक्चर ऑफ सबस्ट्रेट प्रोपॅनॉल विथ दॅट ऑफ द प्रोडक्ट सोडियम प्रोपॉक्साइड. आता कम्पेअर करा जे तुमचं मेन सबस्ट्रेट आहे म्हणजे रिॲक्शनमध्ये जे आपण यूज केलंय प्रोपॅनॉल जे OH फंक्शनल ग्रुप असलेलं जे प्रोपॅनॉल आहे तिथं कशाशी कम्पेअर करायचं आहे तर तुमचं जे प्रोडक्ट मिळालंय सोडियम प्रोपॉक्साइड. आता जर ऑक्सिजन असेल आणि जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात प्रोपॉक्साइड. तर याचे IUPAC रूल्स पहिल्यांदा तुमच्यात लक्षात येईल नॉमेनक्लेचर. फक्त जे तयार झाले सोडियम कारण Na साठी सोडियम आणि ऑक्सिजनसाठी ते प्रोपॉक्साइड असं म्हटले. प्रोपॉक्साइड तयार झालं विच इज अ पार्ट ऑफ सबस्ट्रेट. तो सबस्ट्रेटचाच पार्ट आहे कारण तुमचं जे CH3 CH2 CH2 हा जो स्ट्रक्चर आहे हे सेमच राहिले. विच इज अ पार्ट ऑफ हा जो तुमचा सबस्ट्रेटचा हा पार्ट आहे हा पार्ट सेमच राहिला. फक्त इथपर्यंत जो पार्ट आहे तो सेमच आहे. फक्त हायड्रोजन फक्त रिप्लेस झालं Na तिथं अटॅच आलाय. समजलं बघा मेन तो तुमचा सबस्ट्रेटचा पार्ट आहे तो काय तिथंच राहिलाय. द कार्बन स्केलेटन ऑर द OH ग्रुप हॅज अंडरगो चेंज ड्युरिंग द रिॲक्शन. मग याच्यामध्ये फक्त OH ग्रुप जो आहे तो काय झाला चेंज झाला ड्युरिंग द रिॲक्शन प्रोसेसमध्ये जो OH ग्रुप आहे तेवढा चेंज झालाय. बाकीचा जो तुमचा सबस्ट्रेट आहे तो आहे तसाच राहिलाय. मग तो चेंज झालेला जो सबस्ट्रेट आहे किंवा सबस्टन्स आहे त्यालाच काय म्हणतात तर फंक्शनल ग्रुप. द डेफिनेशन आहे बघा फंक्शनल ग्रुपची. अ पार्ट ऑफ अन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल विच अंडरगोज चेंज. अ पार्ट ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल विच अंडरगो चेंज ॲज अ रिझल्ट ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनमध्ये एखादा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल काय होतो चेंज होतो त्याला म्हणतात फंक्शनल ग्रुप. डेफिनेशन लक्षात ठेवा. अ पार्ट ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल विच अंडरगो चेंज ॲज अ रिझल्ट ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड फंक्शनल ग्रुप. एखादी रिॲक्शन होऊन एखादा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल काय होतो तर चेंज होतो. पार्ट ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचा पार्ट चेंज होतो त्याला म्हणतात फंक्शनल ग्रुप. इन द अबव इल्युस्ट्रेशन आता जे मी तुम्हाला जी रिॲक्शन सांगितली वरती जी आता आपण रिॲक्शन बघितली OH इज द फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन अ प्रोपॅनॉल. प्रोपॅनॉलमध्ये OH हा फंक्शनल ग्रुप होता म्हणून त्याला OL हा सफिक्स लावलाय प्रोपॅनॉल. Inspection of structure of various organic compound tells that there are a large variety of functional group present in them. तर जेव्हा सगळे भरपूर ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स जेव्हा स्टडी केले तेव्हा असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये खूप फंक्शनल ग्रुप लार्ज नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप काय असतात ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट आहेत. द सेकंड मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इज बेस्ड ऑन द नेचर ऑफ फंक्शनल ग्रुप प्रेझेंट. त्यामुळे जी सेकंड मेथड आहे फंक्शनल ग्रुपची ही क्लासिफिकेशनची ही सेकंड मेथड इंट्रोड्यूस केली तर डिपेंडिंग अपॉन किंवा बेस्ड ऑन द नेचर ऑफ functional group. The resulting individual class is called a family named after the constituent functional group. आता जे रिझल्टिंग तुमचा जो क्लास निघेल किंवा तो त्या सबस्टन्सचा असेल तर त्याचे
त्याला काय म्हणतात तर फॅमिली, त्याच्या फंक्शनल ग्रुपच्या नावाने ते ओळखलं जातं. फॉर एक्झाम्पल फॅमिली ऑफ अल्कोहोल्स, म्हणजे आता जर अल्कोहोल असला, OH फंक्शनल ग्रुप असला तर त्याला म्हणतात फॅमिली ऑफ अल्कोहोल्स. फॅमिली ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, आता हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये काय असतात तर हॅलोजन्स असतात, हॅलोजन फंक्शनल ग्रुप असतो, म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन वगैरे हे जे फंक्शनल ग्रुप अटॅच असले तर तिथं OH होतात, तिथं जर क्लोरीन असतं, ब्रोमीन असतं तर त्याला म्हणतात हॅलोजन फॅमिली. शोज सम कॉमन बायफंक्शनल ग्रुप्स विथ देअर नेम्स, बॉन्ड स्ट्रक्चर आणि एक्झाम्पल. आता पुढे एक तुम्हाला टेबल दिलाय, त्यात सगळे फंक्शनल ग्रुप आहेत आणि हे एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे ह्या चॅप्टरमधला फंक्शनल ग्रुप, कारण तुम्हाला 12th अल्कोहोल एक पूर्ण चॅप्टर तुमचा अल्कोहोल, फिनॉल आणि इथर्स याच्यावर पूर्ण चॅप्टर आहे. अल्कोहोल फंक्शनल ग्रुप, त्याच्या रिॲक्शन्स, प्रॉपर्टीज, त्यानंतर त्याचे प्रिपरेशन मेथड्स, युजेस, हे सगळं पूर्ण त्या एका फंक्शनल ग्रुपवर तुमचा एक चॅप्टर आहे. त्यामुळं ते फंक्शनल ग्रुप जे आहेत, एक ॲटलिस्ट फक्त त्याचं स्ट्रक्चर कसं आहे फंक्शनल ग्रुपचा, कोणत्या फंक्शनल ग्रुपला काय म्हणायचं आणि तो काय असतो फंक्शनल ग्रुप, एवढंच फक्त तुम्ही इथं लक्षात ठेवा, कारण ते फंक्शनल ग्रुप खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण त्याच्यावरच रिॲक्शन डिपेंड आहेत सगळ्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या. कुठून काय चेंज होतं हे तुम्हाला कळेल. तर आपण तो टेबल बघूया आणि त्या टेबलमध्ये तुम्हाला मी प्रत्येक एक एक्झाम्पल घेऊन एक फंक्शनल ग्रुप सांगते व्यवस्थित, म्हणजे ते त्याचं स्ट्रक्चर वगैरे ते सांगते. तुमच्या केमिस्ट्रीच्या बुकमध्ये पण हा चार्ट आहे, फंक्शनल ग्रुप इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, आणि की हे खूप इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप्स आहेत. तुमच्या नोटबुकच्या, जी तुमची केमिस्ट्री नोटबुक घातला त्याच्या फर्स्ट पेजवर जरी हे फंक्शनल ग्रुप तुम्ही लिहिले तरी चालतील, कारण तुमच्या समोर ते डोळ्यासमोर राहतील नेहमी आणि तुमची प्रॅक्टिस पण होईल व्यवस्थित. आता बघा त्याचा नंबर, नेम ऑफ द फॅमिली और फंक्शनल ग्रुप, स्ट्रक्चर ऑफ द फंक्शनल ग्रुप आणि एक्झाम्पल्स दिले. आता नेम काय, पहिला हलाइड फंक्शनल ग्रुप, त्याच्यामध्ये काय असतो एक्स, ते डिनोट करतात एक्सनं. मग त्याच्यामध्ये क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन, जी तुमची हॅलोजन फॅमिली आहे पिरियडिक टेबलमध्ये, पी ब्लॉक इलेमेंट्समध्ये जे हॅलोजन फॅमिली ग्रुप 17 इलेमेंट्स, त्याच्यातले ते इलेमेंट्स येतात हॅलाइड्समध्ये. एक्स ते कशाने डिनोट करतात तर स्ट्रक्चर त्याचं हॅलाइडचं एक्स असतं. मग तिथं पुढे तुमचं एक्झाम्पल दिले बघा, CH3Br, म्हणजे एक हायड्रोजन, नॉर्मल अल्केनमधला एक हायड्रोजन कशाने रिप्लेस होतो तर Brनं रिप्लेस होतो, त्याला काय म्हणतात मिथाइल ब्रोमाइड. सगळ्या फंक्शनल ग्रुपमध्ये तसंच होतं, तुमचा 1 हायड्रोजन त्या फंक्शनल ग्रुपनं काय होतो रिप्लेस होतो. इथं हॅलाइडनं रिप्लेस झाला त्यामुळे काय आलं CH3Br, त्याला म्हणतात मिथाइल ब्रोमाइड. जर क्लोरीननं रिप्लेस झाला असता तर CH3Br, मिथाइल क्लोराइड, असं त्याचं स्ट्रक्चर होतं. समजलं का? बघा पहिला फंक्शनल ग्रुप हॅलाइड, एक्स, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन वगैरे सगळे येतात त्याच्यामध्ये फंक्शनल, हे हॅलाइडमध्ये सगळे ग्रुप्स, त्यामध्ये CH3Br हे तुम्हाला एक्झाम्पल दिले. त्याच्यानंतर सायनाइड, कुठला फंक्शनल ग्रुप आहे तर सायनाइड और नायट्राइल, त्यालाच काय म्हणतात नायट्राइल किंवा सायनाइड फंक्शनल ग्रुप. ते कसं डिनोट करतात, C∧N, किंवा तुम्ही डायरेक्टली CN पण लिहू शकता, C∧N किंवा CN. पण लक्षात ठेवताना काय ठेवा तर याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड असतो, हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. C∧N, कार्बन आणि नायट्रोजनमध्ये काय असतो तर ट्रिपल बॉन्ड असतो, त्याला म्हणतात सायनाइड फंक्शनल ग्रुप और नायट्राइल फंक्शनल ग्रुप. दोन्ही नावे त्याची, सायनाइड और नायट्राइल, C∧N. आता हा पण फंक्शनल ग्रुप कशाने रिप्लेस करायचा मला सांगा, फक्त जे हायड्रोजन आहे एक नॉर्मल अल्केनमधला, म्हणजे अल्केन तुमचं मिथेनचं स्ट्रक्चर काय असतं CH4 मधला एक हायड्रोजन फक्त ह्या फंक्शनल ग्रुपनं रिप्लेस करायचं, ते तुमचं ते फंक्शनल ग्रुप तयार होतो. मग ते स्ट्रक्चर तयार होतं वेगळं, मग काय होणार CH3CN, काय झालं मिथाइल सायनाइड और ॲसिटोनायट्राइल, त्यालाच म्हणतात मिथाइल सायनाइड और ॲसिटोनायट्राइल. झालं का स्ट्रक्चर, एक फक्त हायड्रोजन रिप्लेस केला, वरती Brनं केलं होतं, इथं काय झालं सायनाइडनं CN ग्रुपनं, त्याला म्हणायचं सायनाइड. आता हे परफेक्ट तुमच्या लक्षातच राहिलं पाहिजे. एक्स म्हटलं की हॅलाइड फंक्शनल ग्रुप, सायनाइड म्हटलं की CN फंक्शनल ग्रुप, किंवा नायट्राइल म्हटलं की CN, C∧N. त्याच्यानंतर आयसोसायनाइड, आता आयसोसायनाइडमध्ये काय असतं रिव्हर्स असतं, N∧C असतं. सायनाइड असेल तर C∧N असतं, आयसोसायनाइडमध्ये काय असतं N∧C. मग हे जॉईंट करताना काय करतात NCनं जॉईंट करतात. आता हे काय ॲम्बिडेंटेड लिगँड आहेत, सायनाइड, आयसोसायनाइड, त्याचं काय होतं दोन्ही टाईपनं आपण त्याला सबस्ट्रेटला ते काय करू शकतो अटॅच करू शकतो. मग एकतर बघा आता CH3NC पण झालं, वरती काय लिहिलं होतं CH3CN. जर N अगोदर लिहिला तुम्ही तर ते होतं आयसोसायनाइड, C अगोदर लिहिलं त्याच्यातलं CN मधलं तर होतं सायनाइड, फक्त मिथाइल सायनाइड किंवा सायनाइड किंवा नायट्राइल. जर C अगोदर लिहिलं तर, जर तुम्ही N अगोदर लिहिला तर काय होणार आहे CH3NC असेल तर मिथाइल आयसोसायनाइड, त्याला काय म्हणतात N अगोदर लिहिला तर सायनाइड. समजते का? बघा थर्ड एक्झाम्पल, डिफरन्स दोन्हीतला सायनाइड आणि आयसोसायनाइड मधला आहे. बघा इथं सायनाइड आणि हे आयसोसायनाइड मधला डिफरन्स, कारण
सायनाइडमध्ये आपण काय करतो सी ट्रिपल बॉन्ड एन आणि आयसोसायनाइडमध्ये एन ट्रिपल बॉन्ड सी. त्याच्यानंतर आता नायट्रो कंपाऊंड और ग्रुप. फोर्थ एक्झाम्पल बघा नायट्रो कंपाऊंड और नायट्रो ग्रुप. आता नायट्रो ग्रुपमध्ये फक्त NO2 असतं. काय जॉईन करतो तिथं आपण NO2 जॉईन करतो. पण त्याचं स्ट्रक्चर कसं असतं एन एक बॉन्ड असतो डबल बॉन्ड असतो ऑक्सिजनशी एन डबल बॉन्ड O आणि O एन डबल बॉन्ड O आणि O एक डबल बॉन्डेड असतो आणि दुसरा सिंगल बॉन्ड असतो. डायरेक्टली एक हायड्रोजन रिप्लेस करायचं तर NO2 लिहायचं CH3 NO2 लिहिले नायट्रो मिथेन. फक्त एकच ग्रुप तुमचा CH3 कॉन्स्टंट ठेवला आणि बाकीचे फक्त आपण चेंज करत गेलो फंक्शनल ग्रुप. येत आहेत का लक्षात फंक्शनल ग्रुप. हॅलाइडसाठी X सायनाइडसाठी CN आयसोसायनाइडसाठी NC आणि नायट्रो कंपाऊंडसाठी काय येणार आहे NO2. असं तुमचं पाठच झालं पाहिजे प्रत्येक कंपाऊंडला काय येते त्याचं स्ट्रक्चर नाव आणि स्ट्रक्चर. मग याच्यामध्ये नायट्रो कंपाऊंडसाठी काय असणार NO2 तुम्ही डायरेक्टली NO2 लिहिले तरी चालतं किंवा एन डबल बॉन्ड O आणि O जिथं गरजेचं आहे तिथं त्याचं स्ट्रक्चर लिहावं लागतं किंवा डायरेक्टली फक्त NO2 लिहिलं तरी चालतं. मग आता नंतरचं आहे बघा अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये फंक्शनल ग्रुप कोणतं असतं OH. तो आत्ताच आपण बघितलं एक्झाम्पलमध्ये OH CH3 OH त्याला म्हणतात मिथाईल अल्कोहोल. फक्त हायड्रोजन OH ने रिप्लेस झाला मिथाईल अल्कोहोल. त्यानंतर फिनॉल. फिनॉलमध्ये काय असतं AROH. आता फिनॉल हा काय असतो ॲरोमॅटिक रिंग. AR म्हणजे काय ॲरोमॅटिक रिंग आहे. बेन्झिन रिंग जेव्हा आपण काढतो काल आपण स्ट्रक्चर बघितलं होतं बेन्झिनचं त्या बेन्झिन रिंगला OH अटॅच असतो डायरेक्टली. त्या स्ट्रक्चर जेव्हा तसं स्ट्रक्चर असेल तरच त्याला फिनॉल म्हणतात. बेन्झिन रिंगला डायरेक्टली OH असेल अटॅच तरच ते फिनॉलचं स्ट्रक्चर होतं. म्हणून त्यांनी बेन्झिन रिंगसाठी ते लिहिले बघा C6H5OH. त्याला तेच फिनॉलचं स्ट्रक्चर आहे. ते एक ॲक्ट होतं कारण तिथं काय होतं डायरेक्टली जेव्हा आपण ॲरोमॅटिक अल्कोहोल पण असतात पण तेव्हा ते डायरेक्टली बेन्झिन रिंगला अटॅच नसतात त्याच्यामध्ये काहीतरी सबस्टुएंट असतो. मग इथं फक्त तुम्ही फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवा. फिनॉलचा काय असतो तर AROH आणि अल्कोहोलचा काय असतो ते आता वरती आपण सगळे जे बघितले सायनाइड आयसोसायनाइड किंवा नायट्रो ग्रुप AR ग्रुप ते काय होतात तर फिनॉल ह्याला ॲरोमॅटिक रिंगला आपण अटॅच करू शकतो कारण CH3च्या ऐवजी C6H5 पण तिथं येऊ शकतं किंवा डायरेक्ट आपण आरला पण जी स्ट्रेट चेन असेल लॉंग चेन किंवा स्ट्रेट चेन ॲलिफॅटिक कंपाऊंड्सला पण ते अटॅच करता येतं. पण फिनॉल हे एक अशी कंडिशन आहे की फिनॉल आपण ॲरोमॅटिक रिंगलाच ते अटॅच होतं. ह्याला जे नॉर्मल आपली रेग्युलर चेन असते जी स्ट्रेट चेन असते त्याला ते अटॅच होत नाही फिनॉल. तिथं फिनॉल होतच नाही. तिथं काय होतं तर अल्कोहोल होतो. स्ट्रेट चेन असेल तर तिथं OH असेल तर तो अल्कोहोल असतो आणि जर बेन्झिन रिंगला जर OH डायरेक्टली अटॅच असेल तर ते काय असतं तर फिनॉल. म्हणून तिथं पुढे तुम्हाला काय दिले AR दिले. बघा बाकीचे कुठले जे फंक्शनल ग्रुप आपण आत्तापर्यंत बघितले त्याच्यामध्ये काय नव्हतं AR नव्हतं. तिथं काहीच दिलं नाही फक्त डॅश दिले. म्हणजे तिथं काय तर तुमचं R पण चालू शकतं अल्किल ग्रुप पण चालू शकतो आणि अरिल ग्रुप पण चालू शकतं. म्हणजे ॲरोमॅटिकला पण ते ॲप्लिकेबल होतं आणि ॲलिफॅटिकला पण होतं. पण हा फिनॉल हा एकच फंक्शनल ग्रुप असा आहे की ते ॲरोमॅटिकसाठी फक्त आहे. AROH C6H5OH फिनॉल हेच फिनॉलचं स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतरचं बघा प्रायमरी अमाइन NH2. हा कोणता फंक्शनल ग्रुप प्रायमरी अमाइन NH2 तेच फक्त रिप्लेस केलं CH3NH2 काय येणार मिथाईल अमाइन. त्यानंतर सेकंडरी अमाइन काय येतं NH. तर प्रायमरी अमाइनमध्ये 2 हायड्रोजन येतात तर सेकंडरीमध्ये एकच असतो. प्रायमरीमध्ये NH2 सेकंडरीमध्ये NH टर्शरीमध्ये फक्त एकच N. फक्त नायट्रोजन असतो सिंगल नायट्रोजन ट्रायव्हॅलेंट नायट्रोजन पण म्हणतात त्याला CH3N. आता पुढे स्ट्रक्चर्स आहेत बघा त्याचे CH3NH CH3 डायमिथाईल अमाइन. हे स्ट्रक्चर काढले त्याचं कारण सेकंडरी असल्यामुळे ते दोन दुसऱ्या अदर कार्बनना अटॅच पाहिजे. सेकंडरी अमाइन असल्यामुळे ते दुसऱ्या 2 कार्बनना अटॅच असला तरच त्याला सेकंडरी अमाइन्स म्हणतात. मग ते काय म्हणणार डायमिथाईल. आणि टर्शरी असेल तर टर्शरी अमाइन असेल तर 3 अदर कार्बनना अटॅच पाहिजे म्हणून ते लिहिले बघा CH3 थ्राईस N. कळते का स्ट्रक्चर हे CH3 थ्राईस N आहे. म्हणजे काय ते स्ट्रक्चर होतं तर तुमचा हा N इथं असतो आणि इकडं CH3 इथं पण CH3 आणि इथं पण CH3 हे त्याचं स्ट्रक्चर होतं CH3 थ्राईस. म्हणजे इथं CH3 थ्राईस आणि N हे टर्शरी स्ट्रक्चर असतं. त्याला दुसरे 3 ग्रुप अटॅच असतील तर त्याला टर्शरी म्हणतात. प्रायमरी असेल तर दुसरा नेबरिंग 1 कार्बन अटॅच असतो किंवा काही नसतं. नेबरिंग 1 असेल तर प्रायमरी म्हणतात. जर 2 अटॅच असतील दुसऱ्या 2 कार्बनना एखादं सबस्टन्स दुसऱ्या 2 कार्बनना अटॅच असेल तर त्याला सेकंडरी म्हणतात. 3ला अटॅच असेल तर टर्शरी आणि 4 असतील तर क्वाटर्नरी. हे स्ट्रक्चर असतात प्रायमरी सेकंडरी टर्शरी. येईल ते हळूहळू तुमच्या सिलेबसला पण येईल. प्रायमरी कार्बन कशाला म्हणायचं सेकंडरी कार्बन तेव्हा सांगेन मी. आता फंक्शनल ग्रुप फक्त आपल्या लक्षात ठेवा. प्रायमरी अमाइनसाठी NH2 सेकंडरी अमाइनसाठी NH टर्शरी अमाइनसाठी N. फक्त ट्रायव्हॅलेंट N असतो N. त्याच्यानंतर इथरमध्ये काय बघा COC
म्हणजे काय ते जर कार्बन असेल तो ROR, सीच्या ऐवजी जरी तुम्ही R वापरला, फंक्शनल ग्रुप जरी वापरला तरी चालेल. तिथं जे तो सी आहे तिथं ROR' किंवा ROR, कारण हे R आहे तर हा C आहे, म्हणजेच काय अल्किल ग्रुप आहे. सी हे काय तर अल्किल ग्रुप आहे, त्याच्याऐवजी तुम्ही R शब्द वापरला तरी चालतो सीच्या ठिकाणी. ROR किंवा ROR', कारण R हे सेम पण असतात किंवा डिफरंट पण असतात. म्हणजे इथं तुम्हाला सेम दिलेत बघा, CH3OCH3 दिले. तेच तिथं एका ठिकाणी CH3 असू शकतो, एका ठिकाणी C2H5 पण असू शकतो. त्यामुळे हे ग्रुप डिफरंट असू शकतात. त्यामुळे इथरचं फंक्शनल ग्रुप तिथं करेक्शन करा तुमच्या बुकमध्ये असू दे, हे पण करेक्ट आहे. COC म्हणजे C3' परत OC3' असं स्ट्रक्चर आहे. पण तुम्ही हे एवढं कन्फ्यूज करायला लक्षात ठेवण्यापेक्षा तिथं काय लिहा तर ROR' हे जास्त सुटेबल आहे, तुमच्या इझी लक्षात राहण्यासारखं पण आहे. RO आणि R', कारण दोन तुमचे काय असतात तिथं अल्किल ग्रुप असतात. आहेत का हे अल्किल ग्रुप CH3 आणि CH3. जेव्हा नॉर्मल अल्केनमधला एक हायड्रोजन जातो तो ग्रुप राहतो CH3चा, CH4 मधनं एक हायड्रोजन गेला, राहिलं काय CH3. हा जो ग्रुप असतो त्याला अल्किल ग्रुप म्हणतात, म्हणून तिथं R लिहिले आपण ROR', कारण R सेम पण असू शकतात आणि डिफरंट पण असू शकतात, म्हणून R' घेतलं, ROR'. त्यानंतर अल्डिहाइडमध्ये काय असतं C≡OH, CHO. फंक्शनल ग्रुप कोणता असतो अल्डिहाइडचा तर C≡O आणि H, म्हणजेच कोणता आहे CHO. त्याला काय म्हणतात CHO असंही लिहितात. दुसऱ्या पॉसिबिलिटी मी तुम्हाला सांगितली, C≡OH असं लिहिलं जातं किंवा CHO असंही लिहिलं जातं. हा ऑक्सिजन तुम्ही खाली लिहिलाय तो वरतीही लिहिला तरी चालतं, C≡OH असंही लिहिलं तरी चालतं. ते स्ट्रक्चर करेक्टच आहे. CHO लिहा किंवा C≡OH, ते तिथं फक्त काय करायचं अटॅच करायचं. लिहिले बघा CH3CHO, त्याला काय म्हणतात ॲसिटाल्डिहाइड. फक्त एक हायड्रोजन तुमच्या फंक्शनल ग्रुपनं काय करायचं रिप्लेस करायचं. हे जे इथर, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड, अमाइन्स वगैरे हे सगळ्या फंक्शनल ग्रुप, अल्कोहोल, फिनॉल, हे जे फंक्शनल ग्रुप्स आहेत त्याच्यावर तुम्हाला 12thला चॅप्टर आहेत, सेपरेट चॅप्टर आहे, त्यामध्ये तेव्हा पण तुमच्या लक्षात येतील हे फंक्शनल ग्रुप. पण आता तरी ॲटलिस्ट फक्त त्याचं नाव आणि फंक्शनल ग्रुप काय आहे हे तरी तुम्हाला माहीत पाहिजे, त्याच्या रिॲक्शन लिहायच्या म्हटल्यावर. बघा आता इथरचं काय सांगितलं मी तुम्हाला, ROR' लक्षात ठेवा. अल्डिहाइडमध्ये C≡OH म्हणजे काय येणार CH3CHO, ॲसिटाल्डिहाइड. किटोनमध्ये काय असतं तर C≡O, हा फक्त किटोनिक ग्रुप असतो. मग त्याच्या ह्या दोन्ही साईडला, ह्या ज्या तुम्हाला बोथ साईड दिसत आहेत C≡O, तिथं काय असणार आहे R असतं, म्हणजे R C≡O R'. आता इथं डिफरन्स लक्षात घ्या. इथरमध्ये काय असतं तर एकच सिंगल बॉन्ड असतो, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये काय असतो सिंगल बॉन्ड असतो, आणि किटोनमध्ये काय असतं कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड असतो. मग हे RO किंवा ROR' असेल तर इथर, आणि RC≡OR' असेल तर काय असतो तर किटोन असतो तो. म्हणजे इथं R जरी नाही लिहिलं तरी चालेल, फक्त हा फंक्शनल ग्रुप कुठला असतो तर C≡O, हा जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला म्हणतात किटोन. मग काय येणार CH3 C≡O CH3. हे CO म्हणजे काय तर CH3, ते लिहिताना तुमचं C≡O आहे तिथं CO पण लिहिलं जातं, तेही लिहितात, कारण ते फक्त बॉन्ड आपण रिड्यूस केलेत. आपण स्ट्रक्चर पण बघितले, ते जे कंडेन्स्ड फॉर्म्युला आहे त्यानुसार ते लिहिले जातात, तुमचे बॉन्ड काय केले जातात रिड्यूस केले जातात. मग काय येणार CH3CO CH3, काय आला बघा स्ट्रक्चर CH3CO CH3, ॲसिटोन तयार झालं. त्यानंतरचा नेक्स्ट आहे कार्बोक्सिलिक ॲसिड. तर कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये काय होतं C≡OH, हा फंक्शनल ग्रुप आहे. जे तुम्ही ते डॅश दिसते तिथं R जरी म्हटला तरी चालतं, पण हे काय आहे ॲरोमॅटिकला पण चालतं आणि ॲलिफॅटिकला पण चालतं, म्हणून तुमचं इथं R लिहिलं नाही आहे त्यांनी, कारण हा जो किटोन फंक्शनल ग्रुप आहे ARला पण अटॅच होऊ शकतो, म्हणून ते लिहिलं नाही, म्हणून डॅश लिहिले. मग आता काय होणार C≡O, पुढं काय OH. इथं दोन, एक किटोन पण ग्रुप असतो आणि दुसरा हायड्रॉक्सी ग्रुप, म्हणजेच अल्कोहोल ग्रुप पण असतो फंक्शनल ग्रुप, हायड्रॉक्सी ग्रुप आणि कुठला ग्रुप किटोन ग्रुप. मग ते काय किंवा त्यालाच लिहिताना C≡OH असंही लिहिलं जातं, किंवा अजून कोणत्या मेथडने लिहितात तर COOH असंही ॲसिड लिहितात. C≡OH किंवा COOH असंही लिहितात. पुढे लिहिले बघा त्यांनी CH3COH, मग ते नाव काय होणार ॲसिटिक ॲसिड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा इस्टर. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप कोणता आहे तर इस्टर C≡O. आता ह्याच्यामध्ये दोन ऑक्सिजन येतात, हा एक डबल बॉन्डेड ऑक्सिजन आणि एक सिंगल बॉन्डेड ऑक्सिजन. हे स्ट्रक्चर झालं इस्टरचं. मग काय येणार इथं पण R असतं, R कुठला तुमचा अल्किल ग्रुप CH3 C≡O COO C2H5, पुढे एक तुमचा R असतो. हे जे तुम्हाला ह्या मोकळ्या लाईन्स दिसत आहेत तिथं काय असतं तर R असतं, म्हणून ते तुमच्या तशा त्यात डॅश दाखवलेलं असतं. तिथं R ग्रुप असतो किंवा अरिल ग्रुप असतो, अल्किल किंवा
अरिल, मग CH3COO C2H5 हा काय झाला इस्टर, C डबल बॉन्ड O आणि अगोदर R किंवा जास्त करून R न लक्षात ठेवा म्हणजे लक्षात राहतं R C डबल बॉन्ड O R किंवा R डॅश, जे दोन R आले तर एक R म्हणायचं, एक दुसरा R डॅश म्हणायचं. जर तुम्ही इथं ते जे ते स्पेस आहेत तिथं R न लक्षात ठेवला म्हणजे अल्किल किंवा अरिल ग्रुप आपण वापरू शकतो. हे जर लक्षात ठेवला तर ते परफेक्ट लक्षात राहतं R वरनं. कारण हे असं C डबल बॉन्ड O एवढंच कळलं की आपल्याला लक्षात येत नाही कुठला ग्रुप आहे तो. नुसतं C डबल बॉन्ड O एवढं लक्षात ठेवलं तर कळत नाही आपल्याला फंक्शनल ग्रुप. म्हणून लक्षात ठेवताना R वरनं लक्षात ठेवला तरी बेस्ट होईल, कारण R C डबल बॉन्ड OH ऍसिड ग्रुप असं म्हणू शकतो आपण, किंवा COOH तर तुमच्या तसं लक्षात राहत असेल COH तर तसं ठेवा. इस्टरला काय येणार C डबल बॉन्ड O जसं तुम्हाला सोयीचं वाटतं किंवा तुम्हाला अंडरस्टँड होतंय, इझी जे अंडरस्टँड होते ते लक्षात ठेवा. पण तिथं अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप असतात हे एवढं लक्षात ठेवा, ते दाखवलं नाहीत म्हणजे तिथं असतात ते ग्रुप. फक्त तुमचा फंक्शनल ग्रुप काय होतो C डबल बॉन्ड O एवढाच फंक्शनल ग्रुप येतो आणि बाकीचे आपण अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप तिथं अटॅच करून त्याचं दुसऱ्या मॉलिक्युलचं काय लिहितो, स्ट्रक्चर लिहितो. त्यानंतरचं आहे बघा अमाइड फंक्शनल ग्रुप C डबल बॉन्ड O NH2. अमाइडसाठी काय म्हणतात तर C डबल बॉन्ड O NH2. ह्याच्यामध्ये पण NH2 प्रायमरी अमाइड आणि कीटोन ग्रुप हे दोन फंक्शनल ग्रुप येतात. पुढे त्याचं स्ट्रक्चर दिले CH3CO NH2, कारण C डबल बॉन्ड O साठी आपण CO पण लिहू शकतो, CO NH2 ॲसिटा अमाइड. त्यानंतर सेकंडरी अमाइडमध्ये काय येणार आहे C डबल बॉन्ड O NH, त्याला म्हणतात अमाइड फंक्शनल ग्रुप. प्रायमरी अमाइड बघितला जो नुसतो अमाइड आहे तो काय प्रायमरी अमाइन आहे, किंवा अमाइडमध्ये कीटोन आणि कीटोन फंक्शनल ग्रुप आणि NH2 फंक्शनल ग्रुप येतो म्हणजे NH2 येतं. आणि सेकंडरी अमाइडमध्ये काय येतं C डबल बॉन्ड O जे NH फक्त NH होतो, ते पण स्ट्रक्चर पुढे दिले CH3 C डबल बॉन्ड O च्या ऐवजी CO NH CH3. त्यानंतर टर्शरी अमाइडमध्ये फक्त काय येईल नायट्रोजन, जे वरचं आहे तेच अमाइड फक्त येतं, तिथं अमाइन होतं आणि अमाइड डिफरन्स लक्षात घ्या. अमाइन AMINE ह्यामध्ये कन्फ्यूज होतं. अमाइन आणि अमाइडमध्ये काय असतं तर कीटोन ग्रुप असतो आणि मग परत तुमचे NH2 NH वगैरे येतात. जर प्रायमरी असेल तर NH2, सेकंडरी असेल तर NH आणि टर्शरी असेल तर फक्त ओनली N. बघा CH3CON CH3 टॉईस हे जे स्ट्रक्चर केलं ते कशा झालं N किंवा NN डॅश डायमिथिल ॲसिटामाइड. त्यानंतरचं लास्ट आहे नेक्स्ट आहे ॲसिड अनहायड्राइड. कोणतं स्ट्रक्चर आहे तर ॲसिड अनहायड्राइड. आता याच्यामध्ये दोन कीटोन ग्रुप असतात बघा, C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O असे दोन कीटोन ग्रुप आहेत, त्याला म्हणतात अनहायड्राइड. आता जेव्हा नेक्स्ट लेक्चर हे आता तुमचं हे झाल्या लेक्चर संपल्या आपलं किंवा हे तुम्हाला समजल्यानंतर काय करा तुम्ही हे एकदा प्रॅक्टिस करा. ह्या स्ट्रक्चरची जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल जेवढं तुमच्या परफेक्ट लक्षात राहील, जसं आपण सिम्बॉल लक्षात ठेवतो तसं हे तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत फंक्शनल ग्रुप, कारण खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्यावरच तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री डिपेंड, कारण रिॲक्शन वगैरे खूप आहेत त्यामुळे हे सगळे तुम्हाला, कारण प्रत्येक रिॲक्शनमध्ये काय होतं नाव लिहायचं असेल तर तुम्हाला फंक्शनल ग्रुप माहीत पाहिजे. त्याचा IUPAC नेम लिहायचं असेल किंवा कॉमन नेम लिहायचं असेल तरी फंक्शनल ग्रुप माहीत असावे लागतात, कुठला फंक्शनल ग्रुप तिथं यूज केला आहे. मग आता अनहायड्राइडमध्ये काय असणार आहे C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O म्हणजे COO असं लिहिलं तरी चालतं. मग हा फंक्शनल ग्रुप कोडला अनहायड्राइड CH3COO CO CH3, कारण ते जे दोन डॅश दाखवतो तिथं आपण R ग्रुप लिहितो CH3, काय नाव होणार त्याचं ॲसिटिक अनहायड्राइड. त्यानंतर असिल क्लोराइडमध्ये C डबल बॉन्ड O Cl. असिल क्लोराइडमध्ये कुठला आहे कीटोन ग्रुप आणि क्लोरीन म्हणजे क्लोराइड ग्रुप आहेत. असाइल ग्रुप कीटोन आणि क्लोरीन C डबल बॉन्ड OCl CH3CO Cl असिटल क्लोराइड म्हणतात त्याला. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट सल्फोनिक ॲसिड. बघा किती फंक्शनल ग्रुप आहेत. सल्फोनिक ॲसिडमध्ये S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड OH हे हा फंक्शनल ग्रुप आहे. मग SO3H, नॉर्मली तुम्ही SO3H पण तिथं लिहू शकता, पण दोन जे ऑक्सिजन असतात 3 ऑक्सिजनपैकी 2 जे ऑक्सिजन असतात ते डबल बॉन्डेड असतात, एक ऑक्सिजन सिंगल बॉन्डेड असतो आणि त्याला परत H असतो. म्हणजे जे 2 ऑक्सिजन असतात ते काय असतात डबल बॉन्डेड असतात आणि दुसरा सिंगल बॉन्डेड OH असतो, असं त्याचं स्ट्रक्चर असतं. S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड OH सल्फोनिक ॲसिड C6H5SO3H हे जास्त करून ॲरोमॅटिक रिंगलाच अटॅच होतं. सल्फोनिक ॲसिड वगैरे पण ॲरोमॅटिक रिंगचे स्ट्रक्चर दाखवतो म्हणजे त्यांनी C6H5 तुला अटॅच केले C6H5SO3H बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. जेव्हा बेन्झिनच्या किंवा कुठल्या पण अल्कोहोल फिनॉलच्या वगैरे ह्याच्या रिॲक्शन सल्फोनेशन रिॲक्शन होतात म्हणजे हा SO3H H2SO4 सोबत रिॲक्शन होते तेव्हा SO3H ग्रुप तिथं काय होतो अटॅच होतो, तेव्हा ही रिॲक्शन इथे हे ते नाव होतं बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. समजलं का बघा S डबल बॉन्ड OH फक्त जास्त करून हे ॲरोमॅटिकच्या बाबतीतच वापरतात. त्यानंतरचा आहे अल्किनॉर ओलिफिन कार्बन डबल बॉन्ड C डबल बॉन्ड C
त्याला म्हणतात अल्किन्स और ओलिफिन्स. तुम्हाला पण माहीत असेल, जिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो त्याला आपण अल्किन्स म्हणतो. मग ते स्ट्रक्चर दिले CH2 डबल बॉन्ड CH2. त्यानंतर अल्काइन्समध्ये काय असणार आहेत, सिंगल C ट्रिपल बॉन्ड C, त्याचं CH ट्रिपल बॉन्ड CH लिहिले, C ट्रिपल बॉन्ड C असेल तर अल्काइन्स. आणि अल्केनला काय असतो, कोणताच फंक्शनल ग्रुप नसतो, नो फंक्शनल ग्रुप CH3 कारण तिथं फंक्शनल ग्रुपच नाहीत, नॉर्मल स्ट्रक्चर आहे ते अल्केनचा. अल्केन कंटेन्स डज नॉट एनी फंक्शनल ग्रुप. तुम्हाला कुठेही हा MCQ विचारू शकतात, कारण हे बेसिक आहे, फक्त तुमच्या नॉलेजवर आहे हे डिपेंड. कारण ह्याच्यामध्ये अल्किन्समध्ये कुठला असतो, डबल बॉन्ड असतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अल्काइन्समध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. पण अल्केन्समध्ये कोणताच फंक्शनल ग्रुप नसतो, नो एनी फंक्शनल ग्रुप. समजले का? बघा सगळे फंक्शनल ग्रुप व्यवस्थित याचं प्रॅक्टिस करा, कारण खूप इम्पॉर्टंट आहे हे फंक्शनल ग्रुप. तर तुम्हाला जे बेसिक आहे ते याच्यावरच डिपेंड आहे. त्यामुळं प्रत्येक फंक्शनल ग्रुप, अमाइड म्हटलं की लगेच कळलं पाहिजे का C डबल बॉन्ड ओ NH2 हा फंक्शनल ग्रुप तिथं आहे अमाइड. इस्टर म्हटलं की लगेच इस्टरचा फंक्शनल ग्रुप तुम्हाला आला पाहिजे, असं एवढी याची प्रॅक्टिस पाहिजे. त्यामुळे काय करा, जी नोटबुकमध्ये व्यवस्थित, आता फर्स्ट पेजवर जर तुम्ही नोट्स काढले असेल, आपल्या चॅप्टरचं वगैरे काहीतरी लिहिलं असेल केमिस्ट्रीच्या, तर तिथं राहू दे. आता काय करा, पाठीमागच्या पेजवर लिहा व्यवस्थित, जे पाठीमागचं पेज असेल, कारण तिथं जे आपण पेज सारखं उघडते किंवा जे आपल्या डोळ्यासमोर सारखं राहते तिथं हे फंक्शनल ग्रुप लिहून ठेवा. किंवा तुमच्या स्टडीच्या जिथं तुम्ही स्टडी करत बसताय, स्टडी करता तिथं पण वरती जरी ह्याचा चार्ट करून लावला तरी चालेल, कारण हे आपल्याला 2 वर्षासाठी लागणारच आहे. 11-12ला 2 वर्षासाठी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही हे फंक्शनल ग्रुप ह्याचा चार्ट आहे असाच चार्ट करून जरी लावला तरी चालेल. जास्त करून नाव आणि स्ट्रक्चर जरी काढले तरी चालेल, एक्झाम्पल्स राहू देत, पण नाव आणि स्ट्रक्चर तरी असा चार्ट करून तरी लावा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. सारखं तुमच्या ते डोळ्यासमोर राहिले तर तुमचे सारखे ते स्ट्रक्चर तुमचे पाठ होऊन जातील, सगळे माहीत होऊन जातील तुम्हाला. ते स्ट्रक्चर अंडरस्टँड करायला पण इझी होईल. समजले का? बघा सगळे स्ट्रक्चर. आजचा लेक्चर आता आपण इथं स्टॉप करतोय. नेक्स्ट लेक्चरला त्याचा राहिलेला जो पार्ट आहे, पुढचा पार्ट ह्या चॅप्टरचा आपण स्टडी करूया. तोपर्यंत हा जो चार्ट आहे हा व्यवस्थित प्रॅक्टिस करा, लिहा. परत एकदा मी सांगते, खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. हे जर तुम्हाला परफेक्ट समजलं की सगळ्या रिएक्शन वगैरे तुम्हाला स्वतः लिहिता येतील. त्यामुळं व्यवस्थित करा. थँक्यू.